नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूजमध्ये. बहिणींनो, आज 23 फेब्रुवारी सोमवार. आपण सर्वजण खूप आशेने वाट पाहत होतो की आज तरी खात्यात पैसे जमा होतील. पण मंत्रालयातून एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर येत आहे. जो 98 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्याचे वाटप आता फेब्रुवारीत न होता मार्च महिन्याच्या सुरुवातीला होण्याची दाट शक्यता आहे. आजच्या या 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सरकारने हा निर्णय का घेतला आणि मार्चच्या नेमक्या कोणत्या तारखेला तुमचे 3000 किंवा 4500 रुपये खात्यात येतील. बहिणींनो, तुमच्या मनात प्रश्न असेल की निधी तर मंजूर झालाय, मग मार्चची वाट का पाहायची? अर्थ मंत्रालयाची तांत्रिक प्रक्रिया. जरी 98 कोटींचा GR आला असला तरी लाडकी बहीण योजनेचा एकूण आवाका 3000 कोटींच्या घरात आहे. नवीन अर्थ मंत्रालयाने या निधीच्या वितरणासाठी काही कडक नियम लावले आहेत. फेब्रुवारीची कमी मुदत. फेब्रुवारी महिना फक्त 28 दिवसांचा आहे. आज 23 तारीख झाली आहे. बँकिंग सिस्टीम मध्ये एकाच वेळी करोडो महिलांचा डेटा प्रोसेस करायला वेळ लागतो. त्यामुळे प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे की हा निधी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकत्रितपणे वितरित केला जावा. मार्चच्या पहिल्या आठवड्यात किती पैसे मिळणार? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मार्च मध्ये किती पैसे येतील? मार्चचा धमाका. जर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पैसे आले नाहीत तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात साधारण 1 मार्च ते 7 मार्च दरम्यान तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्रित 3000 रुपये दिले जातील. रखडलेली थकबाकी. ज्या बहिणींचे नोव्हेंबर पासूनचे पैसे अडकले आहेत त्यांना या 98 कोटींच्या निधीतून थेट 4500 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारला आता एकाच वेळी सर्व प्रलंबित हप्ते मार्गी लावायचे आहेत, जेणेकरून मार्च अखेरपर्यंत कोणताही हप्ता थकीत राहणार नाही. बहिणींनो, हा निधी मार्च मध्ये जाण्याचे अजून एक कारण म्हणजे 86 लाख बहिणींच्या अर्जांची सुरू असलेली फेरपडताळणी. सरकारने आता मोटरसायकल, फ्रीज आणि टीव्ही यांसारख्या निकषांवर आधारित डेटा फिल्टर करायला सुरुवात केली आहे. ज्या बहिणींची KYC चुकीची आहे त्यांना दुरुस्तीसाठी मार्चच्या सुरुवातीपर्यंत वेळ दिला जात आहे. जर तुमचे पैसे मार्चच्या पहिल्या आठवड्यातही आले नाहीत तर समजून घ्या की तुमच्या अर्जात काहीतरी गंभीर त्रुटी आहे. त्यामुळे 31 मार्च 2026 पूर्वी आपली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. शेवटी मी एवढेच सांगेन की थोडी वाट पाहावी लागली तरी चालेल, पण तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहेत. मार्च महिना तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. 98 कोटींची ही रक्कम प्रामुख्याने तांत्रिक अडचणीत अडकलेल्या बहिणींसाठीच राखीव आहे. तुमचे जानेवारीचे पैसे आले आहेत का? किंवा तुम्हाला मार्चमध्ये किती हप्ते अपेक्षित आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू बहिणीपर्यंत पोहोचवा. खात्रीशीर बातम्यांसाठी सीमा टाइम्स न्यूजला सबस्क्राइब करा. धन्यवाद.